तील गोपालगंज जिल्ह्यामधील रामपूर नावाचे एक छोटेसे पण गजबजलेले गाव. या गावात शेती आणि मजुरी करणारी बरीच कुटुंबे राहत होती. याच गावात रमेश नावाचा एक तरुण आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. रमेशचे कुटुंब अत्यंत गरीब परिस्थितीतील होते. रमेशचे वडील पूर्वी शेतमजुरी करायचे, पण आता वाढत्या वयामुळे त्यांना काम करणे शक्य होत नव्हते. रमेशची आई घराची सर्व जबाबदारी सांभाळत असे. रमेश हाच आता घराचा एकमेव आधार होता. तो अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक तरुण होता. सकाळी लवकर उठून तो आजूबाजूच्या गावांमध्ये किंवा शहरात जाऊन मजुरीची कामे शोधायचा आणि दिवसभर घाम गाळून जे काही पैसे मिळतील त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. रमेशच्या घरात गरिबी असली तरी समाधान होते. रमेश दिवसभर काम करून संध्याकाळी घरी आला की आईने बनवलेली गरम भाकरी खाऊन तो आपल्या आईवडिलांसोबत गप्पा मारत बसायचा. त्यांच्या या छोट्याशा जगात कोणतीही मोठी स्वप्ने नव्हती, पण जे काही होते त्यात ते सर्वजण खूप आनंदी होते. रमेशच्या आईवडिलांना नेहमी वाटायचे की आपल्या मुलाचे लवकरात लवकर लग्न व्हावे आणि घरात एक सून यावी जी त्यांच्या या छोट्याशा घराला घरपण देईल. पण गरिबीमुळे रमेशच्या लग्नासाठी कोणीही मुलगी द्यायला तयार नसायचे. तरीही रमेश कधीही निराश झाला नाही. तो आपले काम प्रामाणिकपणे करत राहिला. काही काळानंतर रमेशच्या आयुष्यात एक मोठा बदल घडवून आणणारी घटना घडली. रमेशच्या एका जवळच्या मित्राच्या बहिणीचे लग्न छपरा नावाच्या मोठ्या गावात ठरले होते. बिहारमधील लग्ने म्हणजे एक मोठा उत्सवच असतो. सनई चौघडे आणि बँडबाजाच्या आवाजात संपूर्ण गाव दुमदुमून जात असते. रमेशच्या मित्राने त्याला या लग्नासाठी खास आमंत्रित केले होते. रमेश सुरुवातीला कामामुळे जाण्यास तयार नव्हता, पण मित्राच्या खूप आग्रहाखातर तो लग्नाला जायला तयार झाला. लग्न सोहळा सलग 4 दिवस चालणार होता. रमेश आपल्या इतर मित्रांसोबत छपरा गावात पोहोचला. तिथे लग्नाची खूप मोठी तयारी करण्यात आली होती. सगळीकडे रोषणाई आणि आनंदाचे वातावरण होते. याच लग्नाच्या मांडवात रमेशची नजर एका मुलीवर पडली. तिचे नाव सुनीता होते. सुनीता ही नवरीची दूरची मैत्रीण होती आणि ती सुद्धा या लग्नासाठी तिथे आली होती. सुनीता दिसायला अत्यंत सुंदर आणि मनमोहक होती. तिने परिधान केलेला पारंपरिक पेहराव आणि तिचा साधा स्वभाव रमेशला खूप भावला. पहिल्याच नजरेत रमेश तिच्या प्रेमात पडला. लग्नाच्या त्या गडबडीत रमेश सतत सुनीताच्या आजूबाजूला राहण्याचा प्रयत्न करू लागला. सुनीताला सुद्धा रमेशची ही नजर चुकली नाही. ती सुद्धा हळूहळू त्याच्याकडे लक्ष देऊ लागली. दोघांची नजरानजर होऊ लागली आणि डोळ्यांच्या इशाऱ्यांमधूनच त्यांचे संवाद सुरू झाले. लग्नातील गाणी आणि नृत्याच्या कार्यक्रमात रमेशने सुनीताशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण आजूबाजूला खूप लोक असल्यामुळे त्याला ती संधी मिळाली नाही. 2 दिवस असेच निघून गेले. रमेशला आता अस्वस्थ वाटू लागले होते, कारण लग्न संपल्यानंतर सुनीता तिच्या गावी निघून जाणार होती आणि कदाचित पुन्हा तिची भेट होणार नाही याची त्याला भीती वाटत होती. शेवटी रमेशने एक मोठी हिंमत केली. त्याने एका छोट्या कागदावर आपला मोबाईल नंबर लिहिला आणि संधी शोधून तो कागद हळूच सुनीताच्या हातात दिला. सुनीताने तो कागद घेतला, पण ती रमेशला एकही शब्द बोलली नाही. ती फक्त लाजून तिथून निघून गेली. रमेशला वाटले की तिने फक्त नंबर घेतला आहे, पण ती इतक्या मोठ्या कुटुंबातील मुलगी असल्यामुळे ती आपल्याला कधीच कॉल करणार नाही. लग्न संपले आणि रमेश आपल्या रामपूर गावी परत आला. तो पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला, पण त्याचे मन मात्र सतत सुनीताच्या विचारात गुंतलेले असायचे. असेच 4-5 दिवस उलटून गेले. एक दिवस संध्याकाळी रमेश कामावरून घरी आला असताना अचानक त्याच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. रमेशने कॉल उचलला आणि विचारले की, "आपण कोण बोलत आहात?" तिकडून एक अतिशय गोड आवाज आला. ती सुनीता होती. तिने सांगितले की मी तीच मुलगी आहे जिच्या हातात तुम्ही लग्नात नंबर दिला होता. हे ऐकून रमेशच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. त्या दिवसापासून रमेश आणि सुनीता यांचे फोनवर बोलणे सुरू झाले. सुरुवातीला फक्त ओळख आणि हालहवाल विचारण्यापुरते मर्यादित असलेले त्यांचे बोलणे आता तासनतास चालणाऱ्या गप्पांमध्ये बदलले होते. दोघेही एकमेकांना आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी सांगू लागले. सुनीताला रमेशचा प्रामाणिकपणा आणि त्याचा कष्टाळू स्वभाव खूप आवडला, तर रमेशला सुनीताची समजदारी आणि तिचे प्रेमळ बोलणे भावले. बघता बघता त्यांच्या या घट्ट मैत्रीचे रूपांतर गाढ प्रेमात झाले. सुनीता जेव्हाही रमेशला भेटायला बोलावायची तेव्हा रमेश आपले सर्व काम सोडून तिला भेटण्यासाठी वाटेल तिथे पोचायचा. दोघांनीही आपल्या घरच्यांपासून लपून चोरून भेटायला सुरुवात केली. कधी गावाबाहेरील मोकळ्या मैदानात तर कधी नदीच्या किनारी ते तासनतास बसून राहायचे. त्यांच्या प्रेमाचा रंग आता खूप गडद झाला होता. दोघांनीही एकमेकांना स्वतःला पूर्णपणे सोपवून दिले होते
आणि भविष्यात एकत्र राहण्याची स्वप्ने ते पाहू लागले होते. याच दरम्यान आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध असलेला सोनपूरचा मोठा मेळा भरला होता. सुनीताने रमेशला तिथे भेटण्याची इच्छा व्यक्त केली. रमेशने मोठ्या आनंदाने होकार दिला. दोघेही घरच्यांना वेगळीच कारणे सांगून त्या मोठ्या जत्रेमध्ये भेटले. तिथे त्यांनी खूप आनंद लुटला. पाळण्यात बसणे, मिठाई खाणे आणि एकमेकांचा हात धरून त्या गर्दीत फिरणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता. याच मेळ्यात एका शांत ठिकाणी बसून दोघांनीही एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले. रमेशने सुनीताला सांगितले की तो तिला नेहमी सुखात ठेवेल आणि सुनीताने सुद्धा मरेपर्यंत त्याची साथ न सोडण्याची शपथ घेतली. दोघांनी ठरवले की आता जगायचे तर सोबत आणि मरायचे सुद्धा सोबतच. आता त्यांच्यासमोर फक्त एकच ध्येय होते, ते म्हणजे एकमेकांशी लग्न करणे. रमेशने सुनीताला समजावून सांगितले की तिने आपल्या घरच्यांना या लग्नाबद्दल सांगावे. सुनीताने खूप हिंमत करून आपल्या वडिलांना आणि भावाला रमेशबद्दल सर्व काही सांगितले. तिने स्पष्ट केले की ती रमेशवर प्रेम करते आणि तिला फक्त त्याच्याशीच लग्न करायचे आहे. पण सुनीताचे वडील हे ऐकून प्रचंड संतापले. त्यांनी रमेशची पूर्ण माहिती काढली. जेव्हा त्यांना समजले की रमेश हा अत्यंत गरीब आहे, त्याच्याकडे स्वतःची शेती नाही आणि तो फक्त मजुरी करून घर चालवतो, तेव्हा त्यांनी या लग्नाला कडाडून विरोध केला. सुनीताच्या भावाने तर तिला घरातून बाहेर पडण्यास मनाई केली. सुनीताने रडत रडत रमेशला फोन करून ही सर्व परिस्थिती सांगितली. ती म्हणाली की तिचे घरचे या लग्नाला कधीच तयार होणार नाहीत, कारण तुझे घर आणि तुझी आर्थिक परिस्थिती त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाही. हे ऐकून रमेशला खूप वाईट वाटले, पण तो खंबीर राहिला. त्याने सुनीताला समजावले की जर तिचे प्रेम खरे असेल तर या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही. रमेश तिला म्हणाला की जरी माझ्याकडे आज खूप पैसा नसेल तरी मी मेहनत मजुरी करून आपल्यासाठी एक सुंदर घर बनवेन आणि तुला नेहमी सुखात ठेवेन. मला घरच्यांच्या संपत्तीशी काही घेणे देणे नाही, मला फक्त तुझी साथ हवी आहे. सुनीताचा रमेशवर पूर्ण विश्वास होता. तिनेही ठरवले की ती रमेशसोबतच आपले आयुष्य घालवेल. तिने पुन्हा एकदा आपल्या घरच्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तिला स्पष्ट नकार दिला आणि दुसऱ्या एका मुलासोबत तिचे लग्न ठरवण्याची तयारी सुरू केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून रमेशने सुनीताला सांगितले की आता आपल्याकडे घरातून पळून जाण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही. सुनीताने सुद्धा आपल्या प्रेमासाठी कुटुंबाचा त्याग करण्याचा मोठा निर्णय घेतला. एका रात्री जेव्हा घरात सर्वजण झोपले होते तेव्हा सुनीता घरातून बाहेर पडली. रमेश गावाबाहेर तिची वाट पाहत उभा होता. दोघेही तिथून दूर एका शहरात पळून गेले. तिथे त्यांनी एका मंदिरात जाऊन देवाच्या साक्षीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले आणि लव्ह मॅरेज केले. आता ते अधिकृतपणे पती-पत्नी झाले होते. लग्न झाल्यानंतर सुनीताच्या घरच्यांचा राग प्रचंड वाढला होता. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव रमेश आणि सुनीता सुरुवातीचे काही दिवस एका वेगळ्याच शहरात भाड्याच्या घरात राहिले. तिथे रमेशने मिळेल ते काम करून सुनीताला सुखात ठेवण्याचा प्रयत्न केला. सुनीताने सुद्धा रमेशला खूप छान साथ दिली. काही काळ उलटून गेल्यानंतर जेव्हा परिस्थिती थोडी शांत झाली तेव्हा रमेशने ठरवले की तो आपल्या पत्नीला घेऊन आपल्या गावी रामपूरला जाईल. रमेश आपल्या आईवडिलांना खूप मानत होता आणि त्यांच्याशिवाय राहणे त्याला कठीण जात होते. जेव्हा रमेश सुनीताला घेऊन रामपूरला आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याचे आईवडील सुरुवातीला खूप नाराज झाले. मुलाने पळून जाऊन लग्न केल्याचा त्यांना धक्का बसला होता. पण सुनीताच्या प्रेमळ स्वभावाने आणि तिने दिलेल्या आदराने तिने लवकरच रमेशच्या आईवडिलांची मने जिंकून घेतली. रमेश आता पुन्हा पूर्वीसारखा मजुरीला जाऊ लागला. तो दिवसभर काम करायचा आणि संध्याकाळी लवकर घरी येऊन सुनीतासोबत आणि आपल्या आईवडिलांसोबत वेळ घालवायचा. सुनीता घरची सर्व कामे अगदी हसत हसत करायची, सासू-सासऱ्यांची सेवा करायची. त्यांच्या घरात आता एक वेगळाच आनंद निर्माण झाला होता. रमेश आणि सुनीताचे जीवन अगदी स्वप्नवत सुरू होते. बघता बघता त्यांच्या लग्नाला काही वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून सुनीताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. घरात पाळणा हल्ल्यामुळे रमेशचे आईवडील खूप आनंदी झाले. रमेशची जबाबदारी आता वाढली होती, पण तो खचला नाही. तो आणखी जास्त मेहनत करू लागला. काही कालावधीनंतर त्यांना दुसराही मुलगा झाला. रमेशचे कुटुंब आता पूर्ण झाले होते. रमेश नियमितपणे कामावर जायचा, पूर्ण पैसे घरी आणून द्यायचा आणि आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करायचा. त्यांच्या या सुखी संसाराला कोणाचीही नजर लागू नये असेच सर्वांना वाटत होते. सर्व काही सुरळीत आणि अतिशय सुंदर सुरू होते, पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच शिजत होते. हा आनंद आणि हे सुख जास्त काळ टिकणार. सुनीताच्या लग्नाला आता 4-5 वर्षे उलटून गेली होती. त्यांच्या सुखी आणि समाधानी संसारात 2 गोंडस मुलांची भर पडली होती.
घरात मुलांचा किलबिलाट असल्यामुळे रमेशचे वृद्ध आईवडीलसुद्धा खूप आनंदात आपले उर्वरित आयुष्य व्यतीत करत होते. रमेश आपल्या कुटुंबासाठी खूप कष्ट करत होता. तो सकाळी लवकर उठून कामाला जायचा आणि संध्याकाळी आल्यावर आपला पूर्ण वेळ आपल्या पत्नी आणि मुलांसोबत घालवायचा. सुनीतासुद्धा घरची सर्व कामे अगदी हसत खेळत करायची. त्यांच्या या छोट्याशा जगात कोणतीही कमतरता नव्हती. सर्व काही अगदी सुरळीत आणि नियमाप्रमाणे सुरू होते. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते. माणसाची एक चुकीची संगत त्याचे संपूर्ण आयुष्य कसे उद्ध्वस्त करू शकते, याचे एक जिवंत उदाहरण आता रमेशच्या आयुष्यात घडणार होते. गावात मजुरीचे काम नेहमीच उपलब्ध नसायचे. कुटुंबाचा खर्च वाढत होता आणि मुलांच्या भविष्याची चिंता रमेशला सतावू लागली होती. त्यामुळे रमेशने गावात काम शोधण्याऐवजी जवळच्या एका विटांच्या भट्टीवर काम करण्याचा निर्णय घेतला. तिथे काम थोडे कष्टाचे होते, पण पैसे जास्त मिळत होते. रमेशने नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. याच विटांच्या भट्टीवर काम करताना रमेशची ओळख काही नवीन लोकांशी झाली. हे लोक गावाबाहेरचे होते आणि त्यांना अनेक प्रकारची व्यसने होती. दिवसभराचे अंगतोड काम केल्यानंतर संध्याकाळी थकवा घालवण्याच्या नावाखाली हे सर्व मित्र एकत्र बसायचे आणि दारू प्यायचे. सुरुवातीला रमेश त्यांच्यापासून दूर राहायचा. काम संपले की तो थेट आपल्या घरी रामपूरला निघून यायचा. पण त्याचे हे नवीन मित्र त्याला नेहमी आग्रह करायचे. एकदा खूप जास्त थकवा आल्यामुळे मित्रांनी रमेशला बळजबरीने थोडीशी दारू पिण्यास भाग पाडले. मित्रांनी दारूचे पैसे स्वतः दिले होते, त्यामुळे रमेशला वाटले की यात काही गैर नाही. दारू पिल्यानंतर रमेशला शरीराचा सर्व थकवा निघून गेल्यासारखा वाटला आणि त्याला एक वेगळीच नशा जाणवली. ही त्याच्या विनाशाची पहिली पायरी होती. सुरुवातीला कधीतरी मित्रांच्या आग्रहाखातर फुकट दारू पिणारा रमेश आता हळूहळू दारूच्या आहारी जाऊ लागला होता. त्याला त्या नशेची सवय लागली होती. काही दिवसांनी मित्रांनी त्याला मोफत दारू पाजणे बंद केले. आता रमेश स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून दारू पिऊ लागला. त्याचे दारू पिण्याचे प्रमाण इतके वाढले की त्याला दारूशिवाय काहीही सुचेनासे झाले. पूर्वी तो जे पैसे कमवून आणायचा ते सर्व सुनीताच्या हातात ठेवायचा. पण आता रमेश दिवसाला जे 400 रुपये मजुरी करून कमवायचा त्यातील 250 रुपये तो दारूवर उडवू लागला होता. उरलेल्या 150 रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवणे सुनीताला कठीण जाऊ लागले. रमेशच्या वागणुकीतही प्रचंड बदल झाला होता. जो रमेश आपल्या पत्नीशी आणि आईवडिलांशी अत्यंत प्रेमाने वागायचा, तो आता दारूच्या नशेत त्यांच्यावर ओरडू लागला होता. चिडचिड करणे आणि क्षुल्लक कारणांवरून घरात भांडणे करणे हा त्याचा नित्यक्रम झाला होता. सुनीताने रमेशला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. ती त्याला जुन्या दिवसांची आठवण करून द्यायची, आपल्या प्रेमाची आणि मुलांच्या भविष्याची जाणीव करून द्यायची. ती रडत रडत त्याच्या पाया पडायची आणि त्याला दारू सोडण्याची विनंती करायची. रमेशचे आईवडीलसुद्धा आपल्या मुलाची ही अवस्था पाहून खूप दुःखी झाले होते. त्यांनीही रमेशला खूप समजावले, पण रमेशवर कोणाच्याही बोलण्याचा काहीही परिणाम होत नव्हता. दारूने त्याच्या मेंदूचा ताबा घेतला होता. घरात पैशांची मोठी चणचण निर्माण झाली होती. अनेक वेळा घरात धान्य नसायचे आणि मुलांना उपाशी पोटी झोपावे लागायचे. तरीही रमेशचे मन वितळत नव्हते. तो सकाळी घरातून पैसे घेऊन निघून जायचा आणि थेट रात्री उशिरा पूर्णपणे झिंगलेल्या अवस्थेत घरी परतायचा. अशातच एक अत्यंत भयंकर घटना घडली, जिने सुनीताच्या आयुष्यात एक मोठे वादळ निर्माण केले. एक दिवस रमेश कामावरून लवकर सुटला आणि थेट गावातील एका देशी दारूच्या गुत्त्यावर जाऊन बसला. तिथे तो त्याच्या मित्रांसोबत दारू पित होता. दारूची नशा डोक्यात गेल्यानंतर पैशांच्या देवाणघेवाणीवरून रमेशचा त्या दारूच्या गुत्त्याच्या मालकासोबत मोठा वाद सुरू झाला. रमेशने नशेत भान हरपून त्या मालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तो मालक आणि त्याचे 2-3 साथीदार अत्यंत क्रूर होते. त्यांनी रमेशला जमिनीवर पाडून बेदम मारहाण करायला सुरुवात केली. रमेशच्या डोक्यातून रक्त वाहू लागले, तरीही ते लोक त्याला लाथाबुक्क्यांनी मारत होते. रमेशचे तथाकथित मित्र त्याला तिथेच सोडून पळून गेले. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि एका ओळखीच्या माणसाने धावत जाऊन सुनीताला ही गोष्ट सांगितली. सुनीताने हातातील काम तिथेच टाकले आणि ती रडत रडत त्या दारूच्या गुत्त्याकडे धावली. तिथे पोहोचल्यावर तिने जे दृश्य पाहिले ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिचा पती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि लोक आजूबाजूला उभे राहून नुसती मजा बघत होते. सुनीताने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या गुंड प्रवृत्तीच्या मालकाचे पाय धरले आणि आपल्या नवऱ्याला सोडून देण्याची गयावया केली. तिने पदर पसरून रमेशच्या प्राणांची भीक मागितली. संपूर्ण गाव हा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघत होता. लोकांच्या टोमण्यांचा आणि हसण्याचा आवाज सुनीताच्या कानात घुमत होता. शेवटी सुनीताने रमेशला कसेबसे उठवले आणि स्वतःच्या खांद्यावर त्याचा भार पेलत ती त्याला ओढत घरी घेऊन आली. सुनीताचे डोळे अश्रूंनी भरले होते. तिला अत्यंत अपमानित झाल्यासारखे वाटत होते.
पण रमेशला मात्र या कसल्याही गोष्टीचे भान नव्हते. तो नशेत बरळतच घरी पोहोचला. या घटनेचा रमेशच्या वडिलांवर खूप खोलवर परिणाम झाला. आजवर त्यांनी रमेशचे अनेक गुन्हे माफ केले होते, पण आज संपूर्ण गावात त्यांच्या कुटुंबाची अब्रू वेशीवर टांगली गेली होती. रमेशच्या वडिलांचा संयम आता पूर्णपणे सुटला होता. त्यांनी एक अत्यंत कठोर निर्णय घेतला. रमेश शुद्धीवर आल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला स्पष्ट शब्दांत सुनावले की यापुढे ते त्याला या घरात ठेवू शकत नाहीत. ते म्हणाले की या दारुड्या मुलामुळे आम्हा वृद्धांना गावात तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. आम्ही आमचे उरलेले आयुष्य शांततेत जगू इच्छितो. त्यामुळे तू आता तुझी पत्नी आणि मुलांना घेऊन या घरातून चालता हो. सुनीताने आपल्या सासूसासऱ्यांची खूप मनधरणी केली, पण त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. सुनीताला सुद्धा वाटले की कदाचित वेगळे राहिल्यास रमेशला जबाबदारीची जाणीव होईल आणि तो सुधारेल. शेवटी सुनीता आपली 2 लहान मुले आणि रमेश यांच्यासोबत घर सोडून निघून गेली. गावाबाहेर एका मोकळ्या जागेवर एक जुनी आणि मोडकळीस आलेली झोपडी होती. तिथे त्यांनी आपला मुक्काम हलवला. त्या झोपडीत न विजेची सोय होती ना पिण्याच्या पाण्याची. पावसाळ्यात त्या झोपडीचे छत गळायचे आणि थंडीत बोचरा वारा आत यायचा. सुनीताचे आयुष्य एका सुंदर स्वप्नातून एका भयानक वास्तवात आणि अंधाऱ्या गर्तेत ढकलले गेले होते. पण सुनीताने हार मानली नाही. ती आपल्या मुलांसाठी हा सर्व त्रास सहन करत होती. वेगळे राहूनही रमेशच्या वागणुकीत तिळमात्रही बदल झाला नाही. उलट त्याची दारू पिण्याची सवय आता आणखीनच बळावली होती. तो आता मजुरीला जाणेसुद्धा टाळू लागला होता. जो काही थोडाफार पैसा तो कमवायचा, तो सर्व दारूच्या गुत्त्यावरच जमा व्हायचा. घरात अन्न शिजवण्यासाठी एक दाणाही उरला नव्हता. मुले भुकेने व्याकुळ होऊन रडत असायची. अशा परिस्थितीत रमेशने सुनीताला अत्यंत निर्लज्जपणे सांगितले की जर तुला आणि तुझ्या मुलांना जगायचे असेल तर तुलाच आता बाहेर जाऊन मजुरी करावी लागेल. सुनीता अत्यंत समजूतदार आणि स्वाभिमानी स्त्री होती. मुलांच्या उपाशी चेहऱ्याकडे पाहून तिनेही ठरवले की आता स्वतःच घराची जबाबदारी घ्यावी लागेल. सुनीताने दुसऱ्या दिवसापासूनच गावातील लोकांच्या शेतात जाऊन मजुरीचे काम करण्यास सुरुवात केली. ती दिवसभर उन्हातान्हात राबराब राबायची आणि जे काही पैसे मिळतील त्यातून मुलांसाठी अन्न घेऊन यायची. सुनीता कष्ट करून घर चालवत होती, पण रमेशचे प्रताप काही थांबत नव्हते. दारू पिण्यासाठी रमेशने आता गावातील अनेक लोकांकडून उधारी घेणे सुरू केले होते. त्याच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला होता. या दरम्यान रमेशने गावातील एका कुप्रसिद्ध आणि अत्यंत वाईट प्रवृत्तीच्या माणसाकडून, ज्याचे नाव विकास होते, त्याच्याकडून तब्बल 10,000 रुपये कर्जाऊ घेतले होते. विकास हा अत्यंत धूर्त आणि नीच विचारांचा माणूस होता. त्याला रमेशच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. काही महिने उलटून गेले, पण रमेशने विकासचे पैसे परत केले नाहीत. विकास अनेकदा रमेशला गाठून पैशांची मागणी करायचा, पण रमेश नेहमी काहीतरी थातुरमातुर कारणे सांगून वेळ मारून न्यायचा. एक दिवस विकासने रमेशला रस्त्यात गाठले आणि त्याची कॉलर पकडून त्याला पैशांसाठी धमकावू लागला. विकासने अत्यंत कठोर शब्दांत सांगितले की जर आजच्या आज माझे 10,000 रुपये दिले नाहीस तर मी तुझे हातपाय मोडून टाकेन. रमेश प्रचंड घाबरला. तो विकासला हात जोडून विनवणी करू लागला. रमेश म्हणाला की मी आता माझ्या पत्नी आणि मुलांसोबत एका मोडक्या झोपडीत राहतो. माझ्याकडे खायला अन्न नाही. मी तुझे 10,000 रुपये कुठून देऊ? यावर विकासने एक अत्यंत घाणेरडे हास्य केले आणि तो म्हणाला की मी ऐकले आहे की तुझी बायको सुनीता आता गावात मजुरीचे काम करते. मग तुम्ही दोघेही कमवत आहात, तर माझे पैसे द्यायला काय हरकत आहे? रमेशने सांगितले की सुनीता जे कमवते त्यात फक्त मुलांचे पोट भरते. माझ्याकडे तुला देण्यासाठी एकही रुपया नाही. विकासला नेमकी हीच संधी साधायची होती. विकास रमेशच्या अगदी जवळ आला आणि त्याने एक अत्यंत नीच आणि घृणास्पद प्रस्ताव रमेशसमोर ठेवला. विकास म्हणाला की तू माझा मित्र आहेस, त्यामुळे मी तुझे ते 10,000 रुपये पूर्णपणे माफ करायला तयार आहे. एवढेच नाही तर मी तुला सलग 5 दिवस पाहिजे तेवढी आणि सर्वात महागडी दारू मोफत पाजेन. पण त्या बदल्यात तुला एक छोटीशी गोष्ट करावी लागेल. मला तुझ्या पत्नीसोबत म्हणजेच सुनीतासोबत एक रात्र घालवायची आहे. हा प्रस्ताव ऐकताच सुरुवातीला रमेशच्या डोक्यात संतापाची लाट उसळली. जरी तो दारुडा असला तरी त्याचा पुरुषी अहंकार आणि स्वाभिमान अजून पूर्णपणे मेलेला नव्हता. रमेशने विकासला धक्का दिला आणि रागाने म्हणाला की तुझी हिंमत कशी झाली माझ्या पत्नीबद्दल असे बोलण्याची? मी गरीब आहे, पण इतकाही लाचार नाही की पैशांसाठी माझ्या बायकोचा सौदा करेन. रमेशचा हा राग पाहून विकास अजिबात विचलित झाला नाही. त्याला माहिती होते की रमेशची खरी कमजोरी काय आहे. विकासने आपल्या पिशवीतून एका अत्यंत महागड्या आणि कडक दारूची बाटली बाहेर काढली आणि रमेशच्या डोळ्यांसमोर धरली. विकास शांतपणे म्हणाला की नीट विचार कर रमेश,
10,000 रुपयांचे कर्ज आणि अशी उंची दारू तुला आयुष्यात कधीच मिळणार नाही. फक्त एका रात्रीचा तर प्रश्न आहे, कोणाला काहीही समजणार नाही. रमेशच्या डोळ्यांसमोर ती दारूची बाटली होती आणि त्याच्या नसांमध्ये दारूची तीव्र तल्ल फुटली होती. दारूच्या त्या मोहापुढे रमेशची उरलीसुरली माणुसकी, त्याचा स्वाभिमान आणि त्याच्या पत्नीवरचे प्रेम सर्व काही क्षणात नष्ट झाले. एका क्षणापूर्वी संतापाने लाल झालेला रमेश आता एका लाचार कुत्र्यासारखा त्या बाटलीकडे बघत होता. दारू मिळवण्याच्या स्वार्थी आणि नीच उद्देशाने रमेशने सर्व मर्यादा ओलांडण्याचा निर्णय घेतला. तो मान खाली घालून विकासला म्हणाला की ठीक आहे, मला तुझी अट मान्य आहे. आज रात्री तू दारू घेऊन माझ्या झोपडीवर ये. हा करार करून रमेश तिथून निघून गेला, पण त्याने स्वतःच्या हाताने आपल्या पत्नीच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याचा पाया रचला होता. रमेश दारूच्या व्यसनात पूर्णपणे बुडाला होता. घरातील जबाबदाऱ्यांकडे त्याचे दुर्लक्ष होत होते. सुनीता दिवसभर कष्ट करून मुलांचा सांभाळ करत होती, पण रमेशच्या वागणुकीमुळे तिचे आयुष्य दिवसेंदिवस कठीण होत चालले होते. एका रात्री रमेशच्या चुकीच्या निर्णयांमुळे आणि स्वार्थी वृत्तीमुळे सुनीतावर मोठा अन्याय झाला. तिला ज्या व्यक्तीकडून आधाराची अपेक्षा होती, त्याच व्यक्तीने तिचा विश्वासघात केला. त्या घटनेनंतर तिचे मानसिक आणि भावनिक आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झाले. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसे सुनीताचे दुःख वाढत गेले. रमेशने आपल्या चुकीच्या सवयी सोडण्याऐवजी परिस्थिती आणखी बिघडवली. सुनीता केवळ आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सर्व काही सहन करत राहिली. वर्षानुवर्षे अन्याय, अपमान आणि वेदना सहन केल्यानंतर तिच्या मनात प्रचंड संताप आणि निराशा साचत गेली. दरम्यान रमेशची प्रकृती खालावली, परंतु त्याच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. एका रात्री अनेक वर्षांच्या मानसिक त्रासाने आणि संतापाने भरलेल्या अवस्थेत सुनीताने टोकाचे पाऊल उचलले. त्या घटनेत रमेशचा मृत्यू झाला. त्यानंतर सुनीताचे आयुष्य एका नव्या वळणावर आले, जिथे तिला आपल्या कृतीचे परिणाम आणि पुढील संघर्षांना सामोरे जावे लागले. ही कथा अन्याय, व्यसनाधीनता, कौटुंबिक हिंसा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांवर प्रकाश टाकते. तिचा गळा आवळून हत्या केल्यानंतर सुनीता रात्रभर त्याच खोलीत एका कोपऱ्यात सुन्न होऊन बसली होती. तिच्या डोळ्यांसमोर मागील अनेक वर्षांचा भयानक काळोख आणि तिने नुकतेच केलेले कृत्य सतत फिरत होते, पण आता मागे फिरण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. सकाळ झाली आणि सूर्याची पहिली किरणे त्या मोडक्या झोपडीत पडली. सुनीताने स्वतःला सावरले आणि एक मोठी खेळी खेळण्याचे ठरवले. तिने आपला विस्कटलेला अवतार सावरला आणि ती जोरात रडू आली. तिने आपल्या मुलांना उठवले आणि रमेशच्या मृतदेहाजवळ बसून हंबरडा फोडला. सुनीताच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे शेजारी आणि गावातील लोक धावतच त्यांच्या झोपडीकडे आले. लोकांनी पाहिले की रमेश अंथरुणावर मृतावस्थेत पडला आहे आणि सुनीता त्याच्या बाजूला बसून आक्रोश करत आहे. सुनीताने अत्यंत हुशारीने सर्वांना सांगितले की रमेश अनेक दिवसांपासून आजारी होता आणि रात्री अचानक त्याची प्रकृती जास्तच बिघडली, ज्यामुळे झोपेतच त्याचा मृत्यू झाला. रमेशला दारूचे प्रचंड व्यसन होते आणि त्यामुळे त्याचे शरीर आधीच पोखरले गेले होते, हे संपूर्ण गावाला माहिती होते. त्यामुळे सुनीताच्या बोलण्यावर कोणीही संशय घेतला नाही. सर्वांना वाटले की अतिमद्यपानामुळे आणि आजारपणामुळेच रमेशचा अंत झाला आहे. गावातील लोकांनी रमेशच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली. सुनीता वरवर रडत असली तरी तिच्या आतून एक वेगळीच शांतता तिला जाणवत होती. अनेक वर्षांच्या त्या भयानक नरकयातनेतून तिची कायमची सुटका झाली होती. रमेशचे वडील आणि इतर नातेवाईक सुद्धा बातमी ऐकून तिथे पोचले. मुलाच्या मृत्यूचे दुःख मोठे होते, पण रमेशच्या वागण्यामुळे सर्वांचीच त्याच्याबद्दलची सहानुभूती संपली होती. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रमेशचा अंत्यविधी पार पडला. सुनीताचे जीवन आता पूर्णपणे बदलले होते. सर्व धार्मिक विधी आणि तेरावे पार पडल्यानंतर सुनीता आता आपल्या 2 लहान मुलांसोबत त्या झोपडीत एकटीच राहू लागली होती. सुनीताने आता स्वतःला सावरले होते. तिने ठरवले होते की आता तीच आपल्या मुलांची आई आणि तीच त्यांचा बाप होणार. मुलांचे पालनपोषण करण्यासाठी आणि त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी तिने दुप्पट वेगाने मजुरीचे काम सुरू केले. ती सकाळी लवकर उठून शेतात जायची आणि संध्याकाळी उशिरापर्यंत राबायची. गावातील लोकसुद्धा आता सुनीताकडे वेगळ्या आणि आदराच्या नजरेने बघू लागले होते. एका विधवेचा हा संघर्ष पाहून अनेकांना तिची दया येत होती. सुनीताला वाटले की तिने जे काही भयानक कृत्य केले आहे ते कायमचे रहस्य बनून राहिले आहे आणि आता ती एक सामान्य आयुष्य जगू शकेल. पण कायद्याचे हात खूप लांब असतात हे तिला माहिती नव्हते. रमेशचा मृत्यू हा नैसर्गिक वाटत असला तरी तो तरुण वयात मृत्यू पावल्यामुळे आणि त्याच्या शरीरावर काही संशयास्पद खुणा असल्यामुळे सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पोलिसांना पूर्वकल्पना देऊन रमेशच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्याचे ठरवले होते.
अंत्यविधी होण्यापूर्वीच ही प्रक्रिया पार पडली होती आणि त्याचा सविस्तर अहवाल येणे बाकी होते. 19 ऑक्टोबर 2025चा तो दिवस होता. सुनीता नेहमीप्रमाणे आपले काम संपवून घरी आली होती. तिकडे गोपाळगंजच्या मुख्य पोलीस स्टेशनमध्ये रमेशच्या मृत्यूचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येऊन धडकला. पोलीस निरीक्षकाने जेव्हा तो अहवाल वाचला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की रमेशचा मृत्यू कोणत्याही आजाराने किंवा यकृत निकामी झाल्यामुळे झालेला नाही, तर त्याचा मृत्यू श्वास गुदमरून आणि गळा दाबल्यामुळे झाला आहे. त्याच्या गळ्यावर एका कापडाचे व्रण स्पष्टपणे उमटलेले होते. हा रिपोर्ट येताच प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले. पोलीस निरीक्षकांना लगेच समजले की सुनीताने गावकऱ्यांना सांगितलेली आजारपणाची गोष्ट ही पूर्णपणे खोटी होती. रमेशची हत्या झाली होती आणि या हत्येमागे घरात उपस्थित असलेल्या सुनीताचाच हात असण्याची दाट शक्यता होती. पोलिसांनी अजिबात वेळ न दवडता आपले एक पथक रामपूर गावाकडे रवाना केले. संध्याकाळची वेळ होती. सुनीता आपल्या मुलांना जेवण भरवत होती तेवढ्यात एक मोठी पोलीस जीप त्यांच्या झोपडीबाहेर येऊन थांबली. खाकी वर्दीतील पोलिसांना पाहून सुनीताच्या काळजाचा ठोका चुकला. तिला समजून चुकले की तिचे गुपित आता उघड झाले आहे. महिला पोलिसांनी सुनीताला ताब्यात घेतले. संपूर्ण गावात खळबळ उडाली. जी स्त्री कालपर्यंत सर्वांची सहानुभूती मिळवत होती तीच स्त्री आज रमेशच्या आरोपाखाली पकडली जात आहे. हे पाहून गावकऱ्यांना पोलिसांना सांगितले, सुनीताला घेऊन माझ्या घरच्यांचा विरोध पत्करून रमेशसोबत लव्ह मॅरेज केले. मुले मागे रडत सुरुवातीला सर्व काही खूप छान होते. पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी सुनीताची त्याला दारूचे व्यसन लागले आणि तो एका जनावरापेक्षाही भयानक वागू लागला. सांगण्यास नकार दिला. सुनीता एकच गोष्ट सांगत होती की रमेश आजारी होता आणि त्यातच त्याचा सोडावे लागले. पण तरीही त्याची दारू सुटली नाही. त्याने विकास नावाच्या एका नराधमाकडून दाबल्याचा पुरावा समोर ठेवला. तेव्हा सुनीताची कर्ज फेडण्यासाठी आणि फुकट दारू मिळवण्यासाठी माझ्या दाखवण्यास सुरुवात केली आणि कडक भाषेत सत्य सांगण्यास बजावले. रमेश बाहेर बसून दारू प्यायचा आणि विकास आत येऊन माझ्यावर अत्याचार थंड खोलीत सुनीता अचानक एवढ्यावरच रडू नाही तर विकास तिच्या रडण्यात रमेशच्या इतर मित्रांनाही सांगितली. दुःख आणि वेदना बाहेर सर्वजण रोज संध्याकाळी दारू घेऊन आमच्या सर्व गुन्हे कबूल केले. रमेश त्यांना आत पाठवायचा आणि स्वतः बाहेर बसून दारू पीत राहायचा. अनेक वर्षे मी हा नरक भोगला आहे. मी कोणाकडेही जाऊ शकत नव्हते. माझे माहेरचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद झाले होते. सुनीता म्हणाली, जेव्हा रमेश आजारी पडला तेव्हाही त्याची ही नीच वृत्ती गेली नव्हती. जर तो जिवंत राहिला असता तर त्याने मला आणि कदाचित माझ्या मुलांनाही याच दलदलीत ओढले असते. माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता साहेब, आणि म्हणूनच 18 ऑक्टोबरच्या रात्री जेव्हा तो नशेच्या आणि आजाराच्या गुंगीत होता तेव्हा मी एका स्कार्फने त्याचा गळा आवळला आणि त्याला कायमचे संपवले. सुनीताचा हा भयानक आणि अंगावर काटा आणणारा जबाब ऐकून पोलीस सुद्धा हादरून गेले. एका स्त्रीला तिच्याच पतीने इतक्या भयानक खाईत लोटले होते हे ऐकून पोलिसांचे रक्त खवळले. पोलीस निरीक्षकांनी सुनीताचा जबाब नोंदवून घेतला आणि तात्काळ एका मोठ्या कारवाईचे आदेश दिले. रात्रीच्या अंधारात पोलिसांच्या अनेक गाड्या रामपूर गावात पोचल्या. सुनीताने ज्या ज्या नराधमांची नावे घेतली होती त्या सर्वांच्या घरांचे दरवाजे पोलिसांनी लाथा मारून तोडले. विकास आणि त्याचे ते सर्व मद्यपी मित्र गाढ झोपेत होते. पोलिसांनी त्यांना फरफटत घराबाहेर काढले. संपूर्ण गावाच्या देखत पोलिसांनी त्या सर्वांना बेदम चोप दिला आणि पोलीस जीपमध्ये कोंबले. विकास आणि त्याच्या मित्रांवर सामूहिक बलात्कार, खंडणी आणि एका महिलेचा शारीरिक छळ केल्याप्रकरणी अत्यंत गंभीर कलमे लावण्यात आली. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा आता कायद्याच्या कडक प्रक्रियेतून मिळणार होती. तिकडे सुनीताने स्वतःच्या पतीची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केल्यामुळे तिच्यावरही खुनाचा खटला दाखल करण्यात आला. जरी सुनीतावर अत्यंत भयानक अत्याचार झाले असले आणि तिने हे पाऊल स्वतःच्या रक्षणासाठी उचलले असले तरी कायद्याच्या नजरेत तिने कायदा हातात घेऊन एका माणसाचा जीव घेतला होता. त्यामुळे तिला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेतल्या. सुनीतावर झालेले अत्याचार लक्षात घेऊन न्यायालयाने तिला थोडी सहानुभूती दाखवली, पण हत्येच्या गुन्ह्यातून तिची पूर्ण मुक्तता होऊ शकत नव्हती. सुनीताला तिच्या कर्मानुसार आणि कायद्यानुसार कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. विकास आणि त्याच्या मित्रांना सुद्धा त्यांच्या अमानुष कृत्यासाठी कठोर जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. या संपूर्ण घटनेत सर्वात मोठे नुकसान जर कोणाचे झाले असेल तर ते सुनीता